संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका अग्निशमन विभागाकडून पंचगंगा नदीघाटावर अग्निशमन, शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजल्यापासून ही प्रात्यक्षिके पार पडली. मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी विभागाकडील अत्याधुनिक साधनसामग्रीचे सादरीकरण केले. यामध्ये नदीतील बचाव कार्य, बुडणाऱ्या व्यक्तींचे रेस्क्यू, लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि नव्याने दाखल झालेल्या रिमोट कंट्रोल लाईफबॉयच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे थरारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील वर्षी योग्य नियोजनामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती. यावर्षी पूर स्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू असून नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेकडे सध्या 3 लहान बोटी आणि 14 रेस्क्यू बोटी उपलब्ध असून त्यांचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. सन 2019 आणि 2021 मधील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता यंदा अधिक सक्षम तयारी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी अग्निशमन विभागाकडील कटर, स्प्रेडर, स्लोप कटर, BA सेट, हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकलचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्ती काळातील बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थानिक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान, बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.